नमस्कार, शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, 26 तारखेपासूनच एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक भुवनेश्वर या ठिकाणी दोन असे चक्रवात तयार झाले आहेत. त्यामुळे 26 तारखेपासून वातावरणात खूप बदल होत आहे आणि बाष्पयुक्त ढग हे बंगालच्या उपसागरातून ते विदर्भ साईडला तसेच राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी येत आहेत. त्यामुळं तसेच ते परत विदर्भ साईडला देखील काय येणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात 5 दिवस ते 6 दिवस कंटिन्यू पावसाची शक्यता आहे. तर मित्र, 6 तारखेपासून विशाखापट्टणम, भुवनेश्वर तसेच बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे बाष्पयुक्त ढग जमा झालेले आहेत आणि पावसाचे वातावरण आहे. तसेच आदर्श मंडळात देखील 26 तारखेला खूप असे पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि नागपूर, मराठवाडा या भागामध्ये खूप असे ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. आणि हे ढगाळ वातावरण बाष्पयुक्त ढगाळ हे जवळजवळ 26, 27 आणि 28 या तारखांना जोरदार असे बाष्पयुक्त ढग राहणार आणि खूप असे वातावरण ढगाळ राहणार आहे. त्यामुळं हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात 29 तारखेला देखील मुंबई तसेच मराठवाडा आणि विदर्भ साईडला एक बाष्पयुक्त खूप असे ढग 30 तारखेपर्यंत ते 31 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि त्याचा प्रभाव हा 31 तारखेला तसेच परत एक झाशी राणी या ठिकाणी एक लो प्रेशर दाब तयार होत आहे आणि तो राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात 26 ते 27 या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला मुंबई किनारपट्टी तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर यामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच जळगाव, संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि पूर्ण विदर्भ जाईल जोरदार असे पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे 26 तारखेपासूनच. आणि हा पाऊस राजस्थानमध्ये आपले गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 26 तारखेला. तर हा पाऊस मित्र 27 तारखेला देखील त्याच भागात मुसळधार पाऊस आहे. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे. 27 तारखेला जवळजवळ पूर्ण विदर्भ साईडला तुफान असा पाऊस, अति जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणावळा, अकोला, अमरावती, जळगाव, खंडवा, बुलढाणा, पुसद, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस पूर्ण विदर्भ साईडला जोरदार पावसाची शक्यता 27 तारखेला देखील. आणि बीड, अहिल्यानगर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार असा पावसाची शक्यता आहे 27 ला देखील. तसेच हा पाऊस 28 तारखेला देखील पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि मराठवाड्याचे पूर्ण जिल्हे 28 तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे 28 तारखेला देखील. आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील 28 तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 29 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. पूर्ण 29 तारखेला हा पाऊस 29 तारखेला रात्री 7 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस जवळजवळ 29 आणि 30 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे, कंटिन्यू पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 31 तारखेला देखील परत काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. मुंबई, कोकण, गोवा, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये जास्त पावसाचा जोर राहणार आहे. आणि विदर्भ साईडला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु अमरावती, खंडवा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 31 तारखेला. तसेच संभाजीनगर, बीड या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस 31 तारखेला राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.